व्हॉइसमध्ये आपण पाहिलं तर बघा इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय की टू इन्फिनिटिव्हचं आपण पॅसिवाईज करत असताना टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म केले होते, म्हणजे टू इन्फिनिटिव्हज ठेवले होते. आज आपल्याला बघायचं प्रेझेंट पार्टिसिपलचं काय होईल. प्रेझेंट पार्टिसिपल मग ॲक्टिवाईज आणि त्याचं पुढं पॅसिवाईज करताना बीच्या पुढं वर्बचं किती रूप होईल थर्ड फॉर्म. इकडे कुठेही ॲमिजार वॉज वेअर येणार नाही. वी आय एन जीचं इथं तुम्हाला बीला आय एन जी करून वर्बचं किती रूप करावं लागेल तिसरं रूप. ही बेसिक रचना झाली ॲक्टिव्ह टू पॅसिव्हची. त्यामध्ये बघा बरं पहिला रूल येतोय तो म्हणजे वाक्यात सॉ किंवा फाउंड या सकर्मक क्रियापदापुढील कर्मानंतर वी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल व सॉ किंवा फाउंड आधीचा करता आणि वी आय एन जी नंतरचे कर्म हे भिन्न व्यक्ती असल्यास भिन्न असल्यास म्हटलं तरी चालतंय. व्यक्तीच असतील प्रत्येक वेळेस असं काही नाही याच्यामध्ये. भिन्न असल्यास काय काय रचना येतील याच्यामध्ये बघा बरं. बघा ॲक्टिवाईजमध्ये इथे येईन सब्जेक्ट, आपण घेऊया इथं सब्जेक्ट. यापुढे येईन बघा बरं सॉ किंवा फाउंड प्लस इथे आले ऑब्जेक्ट. याला आपण नंबर 1 देऊन टाकू कारण याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट यायला लागले वी आय एन जी नंतर ऑब्जेक्ट नंबर 2. आता याचं 2 पद्धतीनं पॅसिवाईज होईल. एक आपली जुनी पद्धत आहे ती म्हणजे टेन्समधली. बघा बरं हे सॉ किंवा फाउंड हे वर्बचं किती रूप आहे सेकंड फॉर्म. म्हणजे तुम्ही जर एवढ्याच याला गृहीत धरले तर एक होईल. परंतु आपल्याला शिकायचं खरं यांच्यातलं हे बघा मी मुद्दाम करून वेगळं वेगळं चिन्ह दिलेलं आहे झिगझॅग मोडवर. ऑब्जेक्ट नंबर 1 वी आय एन जी ऑब्जेक्ट नंबर 2 एवढ्याचं आम्हाला खरं पॅसिवाईज शिकायचं आहे. हे पहिलं पॅसिवाईज आपल्याला माहीत आहे. बघा त्यांच्यामध्ये पॅसिवाईज तरी पण आपण ए पद्धतीनं म्हणजे याला आपण ए पद्धत म्हणूया आणि हे जे झालेलं आहे कोणतं हे बी. पहिले आपण ए पद्धतीनं त्याचं करा. हे ऑब्जेक्ट इथं सुरुवातीला येईल त्याला आपण सब्जेक्ट म्हणजे कोणतं हे ऑब्जेक्ट नंबर 1. त्याच्यानुसार वॉज किंवा वर. सॉ हे सीचं सेकंड फॉर्म आहे मग सीचं थर्ड फॉर्म आहे सीन आणि फाइंडचं सेकंड फॉर्म फाउंड. थर्ड फॉर्म पण काय होईल फाउंड. आणि हे वरचं बघा बरं वी आय एन जी जसं तसं येईल वी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट नंबर 2 आणि शेवटी हे सब्जेक्ट एजंटच्या रूपात चाललं जाईल. त्याला लिहा नका लिहू. ही पहिली पद्धत. आपण एक उदाहरण घेऊन पाहू ना म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आय सॉ हिम टीजिंग हर. बघा मी त्याला पाहिले. तो काय करत होता बघ बरं. मी त्याला तिला चिडवताना पाहिले. मी त्याला तिला चिडवताना पाहिले. कसं मिनिंग लागलं बघा बरं. पण आपल्याला एवढ्याच करायचं आहे सध्या. मग काय होईल पहिल्या पद्धतीने हिमचं झालं ही. त्याच्यानंतर इथं झाले वॉज सीन टीजिंग हर बाय मी. पुन्हा बघा सॉ आधीचा करता आणि वी आय एन जी नंतरचं कर्म हे दोन्ही व्यक्ती कशी आहेत वेगळे आहेत भिन्न आहेत ह्याच्यामध्ये
कळालं आम्हाला. बरं, दुसरी पद्धत आता झिकझॅकवाल्याची घ्या. बरं, झिकझॅक काय काय घ्यायचं बघा. हे सुरुवातीचा सब्जेक्ट आणि सॉ किंवा फाउंड जशाच्या तसं ठेवा. यांच्यात काही बदल होत नाही. आता ह्याच्यामध्ये सांगा, हे ऑब्जेक्टिव्ह सुरुवातीला म्हणजे कुठं येईल, फाउंडच्या किंवा सॉच्या नंतर. त्याच्या पुढं VINGचं केलं तुम्ही, बिईंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म, आणि शेवटी बाय एजंट म्हणून यातलं ऑब्जेक्ट नंबर 1 वापरले. ही झाली दुसरी पद्धत. मुद्दाम त्याला आपण झिकझॅकमध्ये ठेवू आल्यासाठी. चाल, दुसऱ्या पद्धतीनं बघा बरं काय येईल. आय सॉ हे जे ऑब्जेक्ट इथं घ्या. आय सॉ हर being teased by him. हे झालं यांचं. दुसरं एखादं उदाहरण बघू बरं. आय सॉ देम ओपनिंग द सेफ. बघा बरं, मी त्यांना तिजोरी उघडताना पाहिले. पहिली पद्धतीनुसार एवढ्याच घ्या. काय they were seen opening the safe by me. सेकंड वन, चला एवढेच सांगा. I saw the safe being opened by them. एवढं घ्या स्क्रीनशॉट. वाक्यात सॉ किंवा फाउंड या सकर्मक क्रियापदानंतर कर्मापुढे VING प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल व सॉ किंवा फाउंड आधीचा करता आणि VING नंतरचे कर्म हे सारखेच व्यक्ती असतील, एकच व्यक्ती असतील, तर काय करायचं याच्यामध्ये बघा बरं. तर पॅसिव्हाइजमध्ये सॉ किंवा फाउंड नंतरचे कर्म हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचे बघा. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे सेल्फ किंवा सेल्फ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनच्या रूपात वापरावे. का? कारण कर्ता आणि कर्म हे जर सारखेच असतील तर मग रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन तुम्हाला वापरावे लागते. सब्जेक्ट सॉ किंवा फाउंड, ऑब्जेक्ट नंबर 1 VING, ऑब्जेक्ट नंबर 2 सारखेच व्यक्ती येत आहे. आता काय करायचं, दोघंही सारखेचे. मग एवढ्याच आपण करून पाहू नये, हे आधीचं ते येतच आपल्याला. पॅसिव्हाइजमध्ये काय करणार, हे सब्जेक्ट सॉ किंवा फाउंड जसं तसं घ्या. हे ऑब्जेक्ट नंबर 2 इथे घेतले आपण, पण हे कशाच्या रूपात राहील इथं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनच्या. कारण हाच करता इकडे कर्म म्हणून आला तर त्याची ऑब्जेक्टिव्ह केस नाही घ्यायची आहे, पर्सनल प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायची नाही, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन घ्यायचं आहे, ते ऑब्जेक्टच्याच रूपात राहील. पुढे येणारं हे VINGचं रूपांतर बिईंगमध्ये करा. बिईंग प्लस थर्ड फॉर्म, शेवटी बाय एजंट म्हणून हेच ऑब्जेक्ट 1 तिकडे वापरा. बघा आत्ताच एक उदाहरण घेतलं होतं बघा बरं. आय सॉ हिम टीजिंग
हर. आय आणि इकडं हर हे वेगवेगळे व्यक्ती आहेत. आपल्याला आता आय सारखंच तिकडचं आयच तिकडं पाहिजे, पण आयच्या रूपात नाही जाणार. तो कशाच्या रूपात राहील इकडं ऑब्जेक्टिव्ह बेसमध्ये मीच्या रूपात झालं. मग आता यांना तसंच करायचं का बघ बरं. मग एक आन्सर तुम्हाला आम्ही दिलं आहे. आय सॉ मी बीइंग टीज्ड बाय हिम. हे बरोबर वाटतं की तुम्हाला. आय सॉ मी मला पाहिलं, तिच्याकडून चिडून घेतात, मी मला पाहिलं, मी स्वतःला पाहिलं. हे होणार नाही. मग ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये बघा बरं काय. आय सॉ मी ऑब्जेक्टिव्ह केस नाही वापरायची. तर मग काय येतं. आय सॉ माय सेल्फ बीइंग टीज्ड बाय हिम. त्या पद्धतीनं बघा. दुसरं वी सॉ देम चेझिंग अस. आमचा पाठलाग होताना आम्ही पाहिलंय. मग काय होईल सांगा. वी सॉ आवर सेल्व्स बीइंग चेज्ड बाय देम. या पद्धतीनं एवढं घ्या स्क्रीनशॉट. आता पुन्हा बघा आणखीन एक टाईप त्याच्यामध्ये. वाक्यात सॉ या सकर्मक क्रियापदापुढे कर्मानंतर बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे ज्याला टू नसते असे क्रियापदाचे मूळ रूप. लक्षात ठेवायचं हे टू नसणारं क्रियापदाचं हे कोणतं आहे मूळ रूप, ज्याला आपण बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो. ते लक्षात ठेवायचं. बेअर इन्फिनिटिव्ह येत असेल तर पॅसिव्हाइसमध्ये V3 नंतर बेअर इन्फिनिटिव्ह ऐवजी बघा काय वापरता येईल तुम्हाला. बेअर इन्फिनिटिव्हच्या ऐवजी टू इन्फिनिटिव्ह म्हणजेच टू प्लस वर्ब किंवा VING वापरावे. म्हणजेच एक तर टू इन्फिनिटिव्ह करा, नाही तर प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये रूपांतर करा. ही त्याच्यामध्ये पद्धत आहे. ही फक्त सॉला लागू आहे, फॉर्म्युला नाही. बघा यांच्यामध्ये ॲक्टिव्हाइसमध्ये काय होईल. सब्जेक्ट सॉ ऑब्जेक्ट इथे आलेलं आहे बघा बरं. वी म्हणजे बेअर इन्फिनिटिव्ह आलेले आहे. सरळ 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 पुढे काय असो की नसो हे बेअर इन्फिनिटिव्ह. मग काय करायचं. एवढ्याचं तुम्ही पहिले पॅसिव्हाइज करून घ्यायचं आहे. ऑब्जेक्टमध्ये चेंज झाला. हा सब्जेक्टमध्ये चेंज झाला. ऑब्जेक्ट इकडं आले. त्याच्यामध्ये वॉज वेअर वॉज किंवा वेअर सीन याचं रूपांतर बघा काय काय करायचं. एक तुम्ही टू प्लस वर्बमध्ये करा, नाहीतर VING मध्ये करा. शेवटी बाय एजंट. सब्जेक्ट तिकडे गेला एजंटच्या रूपात. बघा यामध्ये आय सॉ हर ओपन द डोअर. बघा इथं जर ओपनिंग असतं तर ते परत जुन्या नियमात गेलं असतं आधीच्या. झालं 2 वेळेस झालं असतं. मग याच्यामध्ये एवढं याचं करा. काय होईल. शी वॉज सीन टू ओपन द डोअर बाय मी. एक पद्धत. किंवा दुसरी पद्धत आहे तुम्ही फक्त इथं VING करून टाका. म्हणजे थोडं झालं संपलं. शी वॉज सीन ओपनिंग द डोअर. 2 पैकी कोणतंही एक घेतलं तरी उत्तर बरोबर आहे. दुसरं बघा बरं. आय सॉ देम वॉटर द प्लांट्स. घ्या एवढं.
They were seen to water the plants by me किंवा वॉटरिंग द प्लांट्स या पद्धतीने घेता एवढं घ्या. आता फार महत्त्वाची टाईप आहे ती म्हणजे दॅट नाऊन क्लॉज, जो फायनाईट रूपामध्ये आहे. अद्यापर्यंत परीक्षेमध्ये ते आलेलं नाही, पण कधी ना कधीतरी येईल. दॅट नाऊन क्लॉज हा असा क्लॉज आहे की ज्याच्याकडं कंजंक्शन, त्याच्यानंतर क्लॉजमधलं स्वतःचं सब्जेक्ट, स्वतःचं वर्ब वगैरे सगळे मेंबर असतील. फक्त ते अर्थासाठी मेन क्लॉजवर अवलंबून असते. पाहूया यांच्यामध्ये. वाक्यात सकर्मक क्रियापदानंतर दॅट नाऊन क्लॉज ऑब्जेक्टचे कार्य करते, तेव्हा दोन पद्धतीने पॅसिवाइज करता येते. ते कशा करता येईल ते आपण पाहूया. सगळ्यात पहिली पद्धत बघा. पॅसिवाइजची सुरुवात दॅट नाऊन क्लॉजने न करता त्याऐवजी इट हे डमी सब्जेक्ट, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून घेतलं आपण, त्याला डमी सब्जेक्ट म्हणून वापरावे व V3 नंतर दॅट नाऊन क्लॉज जशास तसा वापरावा. बघा V3 नंतर त्याचा नंबर लागलाय. एजंटचं काही घेणं नाही तर राहिलं नाही. पाहूया त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सगळ्यात पहिले सब्जेक्ट इथं V1 V2, एखादं मॉडल आलं तर मॉडल प्लस वर्ब. मी प्रेझेंट, पास्ट आणि मॉडलवाले सगळेच एकत्र घेऊन टाकले एकाच नियमामध्ये बस. आणि इकडे आले बघा बरं दॅट नाऊन क्लॉज. काय म्हणून आलं हे? ऑब्जेक्ट म्हणून. हे वर्ब सब्जेक्ट आहे. पॅसिवाइजमध्ये काय होईल? एवढा मोठा पसारा घेऊन इथं येण्यापेक्षा फक्त काय घेतलं आपण? इटच घेणार आहोत, ते डमी सब्जेक्ट. है ना? जसं एक साधं उदाहरण बघा की भगवान विष्णू असे पूर्ण त्या शेष शयनवर निजलेले आहेत. चारी हात बिझी आहेत. पायाशी लक्ष्मी आहे. त्या सापाच्या त्या बिछाण्यावर मस्तपैकी झोपलेले आहेत. आता एवढा पसार घेऊन खाली यायचं का? नाही. मग त्यांनी पहिलं इट पाठवलं म्हणजे राम, नंतर इट पाठवलं आणखीन एक कृष्ण. अशी रूपं त्यांनी खाली पाठवली. असं डोक्यात घेऊया म्हणजे सोपं लक्षात येईल. बघा, इट इज भूतकाळात असतं इट वॉज. मॉडल असतं तर मॉडलसोबत आम्ही फक्त बी घेतलं असतं. बघा आता ह्या मेन वर्बचं कितवं रूप घेतलं आम्ही? याच्यामध्ये तिसरं रूप घेतलं आहे. बघा बरं, मग काय झालं याच्यामध्ये? शेवटी V3 नंतर दॅट नाऊन क्लॉज जशाच्या तसा वापरून टाकला. तुम्ही बाय एजंट घ्या अथवा नका घेऊ, शक्यतो टाळलाच जातो तो, त्याचा उल्लेख. उदाहरण बघा. People say that the earth moves round the sun. लोक म्हणतात. कोणते ते महत्वाचे नाहीत. चला, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. मग स्टेटमेंटसाठी काय घेतलं बघ बरं. हे इट इज सेच झालं. सेड हे पूर्ण लिहून टाकू. इट इज सेड दॅट द अर्थ मूव्स राउंड द सन.
म्हणून एक लक्षात ठेवायचं, ज्याही वेळेला दी अर्थ मूव्ह राऊंड द सन असं एखादं वाक्य येत असेल आणि त्याचं क्वेश्चन टॅग करायला सांगत असेल तर तुम्ही लगेच डझंट इट असं करायचं नाही. हे पूर्ण स्टेटमेंटला अनुसरून कोणी इथं इट इज त्याला तुम्ही इजंट इट त्याचं उत्तर घ्यायचं. हे आपण क्वेश्चन टॅगमध्ये शिकणारच आहोत उद्याचा. दुसरं बघा, पीपल बिलीव्ह दॅट गॉड इज ओमनिपोटंट. सर्वशक्तिमान आहे देव. चला नाही, इट इज बिलीव्ड दॅट गॉड इज ओमनिपोटंट. तिसरे घेतले बघ बरं आपण. सम पीपल काही लोक विश्वास करायचे. बिलीव्ड दॅट द अर्थ वॉज फ्लॅट. काहींचं म्हणणं होतं की पृथ्वी अशी सपाट आहे, गोल नाही. गोल असं ते घसरून पडलं असतं ना आपण. हा त्यांचा विश्वास होता. मग लगेच घेतला आपण बघ बरं. इट वॉज कशामुळं इथं पास्ट आहे म्हणून. इट वॉज बिलीव्ड दॅट द अर्थ वॉज फ्लॅट. अशी आणखी तुम्ही उदाहरणं करू शकताय त्यामध्ये. पीपल से दॅट बायरन लिव्ड ऑन लिक्विड डाएट. कशावर जगायचा तो? लिक्विड डाएटवरच जगायचा. मग काही इट इज सेड दॅट बायरन लिव्ड ऑन लिक्विड डाएट असं त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता. आणखीन बघा, पीपल से दॅट वर युज्ड बाय the ancient Egyptians and Greek sailors. समुद्रावरील खलाशी ते वापरत असत. कॅरियर पिजन्सचा वापर करत असत. कबुतरांचा वापर देवाणघेवाण करण्यासाठी, संदेशाचा त्यासाठी वापर केला जात होता. परत बघा, इट इज सेड दॅट कॅरियर पिजन्स वर युज्ड बाय द एन्शियंट इजिप्शियन्स अँड ग्रीक सेलर्स असं बोलल्या जात आहे. तेवढं घ्या स्क्रीनशॉट. दुसरी पद्धत पाहायच्यातली आता. दॅट क्लॉज मधला जो कर्ता आहे तोच वाक्याच्या सुरुवातीला वापरायचा पॅसिव्ह वॉइस मध्ये. बघा, पॅसिव्ह वॉइस मध्ये सुरुवातीस दॅट क्लॉज मधील म्हणजे नाउन क्लॉज मधील दॅट क्लॉज मधील कर्ता वापरून V3 नंतर पॅसिव्ह मधल्या V3 नंतर दॅट क्लॉज मधील फायनाइट वर्बचे रूपांतर, फायनाइट वर्बचे रूपांतर प्रेझेंट इन्फिनिटिव्ह, प्रेझेंट इन्फिनिटिव्ह ज्याला आपण टू प्लस वर्ब म्हणतो, प्रेझेंट इन्फिनिटिव्ह किंवा परफेक्ट इन्फिनिटिव्ह, याला टू हॅव प्लस वर्बचं तिसरं परफेक्ट इन्फिनिटिव्ह. परफेक्ट फॉर्म असतोच ना हॅवच्या नंतर, इन्फिनिटिव्ह आहे. परफेक्ट इन्फिनिटिव्ह मध्ये करावे आणि त्याला पुढं V3 नंतर तुम्ही वापरा. बघा, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये काय आहे? सब्जेक्ट तुम्ही वर्बचं वर्ब
फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म कोणी येऊ द्या. इकडे आलेलं आहे दॅट क्लॉजमध्ये बघा बरं, स्वतःचा सब्जेक्ट स्वतःचं वर्ब येत राहील त्यांच्याकडे. V1 V2 वगैरे वगैरे सगळे मेंबर येत राहतील. वाटत ते करूनच टाकू आपण बस. V1ला यस ES, वर्बचं सेकंड फॉर्म D ED T या पद्धतीनं. हे प्रेझेंटमधले आहेत आणि हा पास्टमधला. काय करायचं यांचं पॅसिव्ह वॉइस बघा. पॅसिव्ह वॉइस करत असताना इथला जो सब्जेक्ट आहे ह्याला इथं आपण सुरुवातीला वापरलं. या वर्बनुसारच तुम्ही काय करणार, एक तर इज घेणार आहात त्या सब्जेक्टसाठी किंवा आर प्रेझेंटमध्ये. पास्टमध्ये तुम्ही वॉज किंवा अनेक प्रश्न असलं तर वर. हे दॅट इथं आल्याच्यानंतर काय म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. दॅट काही येणार नाही आहे कारण इथं सब्जेक्ट इथं आलेला आहे. मग आता हे फायनाईट वर्बचं करायचं काय. हे काळ असणारे आहेत, यांना आता काळ नसणारे करा. चला याच्या पुढं वर्बचं तिसरू, हे वर्बचं थर्ड फॉर्म झालं. आणि यांच्या पुढे बघा बरं, आता हे जे आहेत प्रेझेंटवाले हे इथं आल्यावर त्यांचं 2+ वर्ब झालं. यालाच आपण प्रेझेंट इन्फिनिटिव्ह म्हणतो. किंवा हे जर आले तर यांचं काय होईल, तर पास्ट इन्फिनिटिव्हचं इथं पास्टचं तुम्ही काय करायचं आहे, परफेक्ट इन्फिनिटिव्हमध्ये बदल करा. याला परफेक्ट इन्फिनिटिव्ह. बाण फार कामात पडणार तुमचा. बाय. तुम्हाला हे सब्जेक्ट तिकडे एजंटमध्ये घ्यायचं तर घेऊ शकता. हे स्ट्रक्चर आहे नंबर 2चं. बघूया पहिलं उदाहरण आपण घेतलेलं. People say that the earth moves around the sun. पहिली पद्धत आपल्या सगळ्याला माहिती आहे. आपण हे पूर्ण क्लॉजच इटमध्ये कन्वर्ट करतो. इट इज सेड दॅट वगैरे वगैरे वगैरे. मग तिकडे जायचं नाही आता. बस आतला ही ए पद्धत येते तुम्हाला. बी पद्धत मी घेतोय. चला याच्यातलं कोण आहे, हा सब्जेक्ट. आणि त्याला सुरुवातीला दी अर्थ इज सेड. सेचं काय झालं, सेड. डूचं काय झालं याच्यामध्ये, इज. दी अर्थ इज सेड. आता या प्रेझेंट इन्फिनिटिव्हचं काय करायचं, 2+ वर्ब म्हणजे टू. मूवचं यस काढून टाका. मूव्स घ्यायचं नाही. टू मूव राऊंड द सन बाय पीपल लिहायचं तर लिहू शकता. एक पहिली पद्धत. दुसरी एक आपण आणखी घेतलीत बघा. पीपल से दॅट गॉड इज ओमनिपोटंट. चला इथले गॉड सुरुवातीला घेतले. ए पद्धत तुम्हाला येते गृहीत धरलं मी. इथे घेतले बघा. गॉड इज सेड. दॅट नाही घ्यायचं इथं. आता काय गेलं मग, इज च तुम्हाला इन्फिनिटिव्ह करायचं आहे. प्रेझेंट असले मग टू बी. टू बी ओमनिपोटंट. तिसरे घेतलं तर बघा आपण. सम पीपल बिलीव्ड दॅट. ते विश्वास करायचे काय, दी अर्थ वॉज फ्लॅट. चला दी अर्थला घेतला आपण सुरुवातीला. बिलीव्डचं झालं वॉज बिलीव्ड. दॅट घ्यायचं नाही आहे. चला हे पास्ट आहे. पास्टचं काय करायचं, टू हॅव प्लस थर्ड फॉर्म. हे बीचं रूप आहे सेकंड फॉर्म. मग बीचं थर्ड फॉर्म बीन. मग घेतलं बघ बरं. टू हॅव बीन फ्लॅट. उदाहरणं आपण घेतलेले आहेतच. त्याच्यामध्ये बघा एक घेतलं होतं. पीपल से दॅट बायरन लिव्ड ऑन लिक्विड डायट. मग त्याच्यात घेतलं होतं आपण बघा. उत्तर घेऊ शकतो की बायरन इज सेड टू हॅव लिव्ड. लिव्डचं काय झालं बघा, टू हॅव लिव्ड. त्याच्यानंतर पुढे घेऊ शकता तुम्ही बघा. टू हॅव लिव्ड ऑन लिक्विड डायट.
शेवटचे एक उदाहरण घेतलं तर आपण पीपल से दॅट कॅरियर पिजन्स वेअर युज्ड बाय द एन्शियंट इजिप्शियन्स अँड ग्रीक सेलर्स असं एक वाक्य घेतलं होतं. त्याचं सुद्धा करता येईल तुम्हाला. पीपल से दॅट कॅरियर पिजन्स, मग कॅरियर पिजन्सलाच आपण इटच्या ठिकाणी बघ, कॅरियर पिजन्स वर ऐवजी बघ कॅरियर पिजन्स आर सेड, मग वॉज वरचं काय करतोय आपण याच्यामध्ये टू हॅव बीन. बघा टू हॅव बीन युज्ड बाय आपण लगेच घेऊ शकतो, टू हॅव बीन युज्ड बाय द एन्शियंट इजिप्शियन्स अँड ग्रीक सेलर्स. असं थोडंसं समजण्यासाठी एक थोडासा चार्ट लक्षात ठेवायचा त्यांच्यामध्ये काय काय होऊ शकतंय. बघा हा दॅट क्लॉज मधलं तुम्ही फायनाईट वर्ब घेताय आणि इकडे तुम्ही पॅसिव्हाइज मध्ये त्याचं काय करताय बघा बरं. एक टू प्लस वर्ब एकदा आणि एकदा टू हॅव प्लस थर्ड फॉर्म म्हणजे परफेक्ट फॉर्म. टू हॅव प्लस थर्ड फॉर्म हे कुठं वापरायचं बघा. प्रेझेंट जर असन तुम्ही प्रेझेंटमधून जात असताना तर प्रेझेंटसाठी तुम्ही टू प्लस वर्बवालीच वापरायची कधी पण प्रेझेंट. मग प्रेझेंटमध्ये कोण कोण आहे आपल्याकडे बघा बरं. ॲम, इज, आर आले तर ही कशाची रूपे त्याला लिहून टाका टू बी. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज हे जर आले तर त्यांचं प्रेझेंट फॉर्म लिहून टाका प्रेझेंट इन्फिनिटिव्ह टू हॅव. आणि V1 त्याच्यानंतर V1ला यस यस असं काही लागलं तर त्यांचं टू प्लस वर्ब करा, हे मूळ रूप घ्या बेस फॉर्म. एक जर पास्टवाला मेंबर आला असता बघा पास्ट आलं तर तुम्ही वापरायचं टू हॅव प्लस वर्बचं किती रूप थर्ड फॉर्म परफेक्ट फॉर्म. पास्टमधले कोण कोणी आपल्याकडे बघा बरं. मी घेतलं इथं ॲमिजारची रूपं घेतली पास्टमधली वॉज किंवा वर तर त्यांचं करायचं टू हॅव प्लस बीन. इकडे हॅड असते तर केले असते आम्ही टू हॅव प्लस हॅवचं तिसरं रूप हॅड. वर्बचं सेकंड फॉर्म डी ईडी टी वाले तर याचं केलं असतं आम्ही टू हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म डी ईडी टी वगैरे वगैरे. ही पद्धत त्याच्यामध्ये राहिली असती. हे थोडंसं शॉर्ट दिलं तुम्हाला तेवढं काय स्क्रीनशॉट काढून. पुढच्या आणखीन टाईप आहेत छोट्या छोट्या टाईप आहेत आता बघा. वाक्यात लाईक लाईक्स या सकर्मक क्रियापदानंतर टू प्लस वर्ब हे आपण वर्बल नाऊन म्हणतो. टू प्लस वर्ब हे वर्बल नाऊन कर्म म्हणून वापरले जात असेल तर पॅसिव्हाइजमध्ये सुरुवातीस टू प्लस वर्बऐवजी इट हे डमी सब्जेक्ट वापरून बाय एजंट नंतर टू प्लस वर्ब वापरावे. एजंटच्या नंतर यांचा वापर करा म्हणजे एजंटला महत्त्व दिलेलं आहे. सब्जेक्ट लाईक किंवा लाईक्स टू प्लस वर्ब ऑब्जेक्टच्या रूपात याच्यामध्ये वर्बल नाऊन हे स्वतः त्याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्हाइज करताना याला सुरुवातीला न आणता डमी सब्जेक्ट परत वापरलं. इट इज लाईक्ड बाय पहिले एजंटला वापरलं नंतर टू प्लस वर्ब. ही पद्धत यांच्याकडं आहे बघा. He likes to dance.
इट इज लाइक्ड बाय हिम टू डान्स. एक. दुसरं, चिल्ड्रन लाईक टू प्ले. याच्यामध्ये बघा, टू प्ले. इट इज लाइक्ड बाय चिल्ड्रन टू प्ले. असंच एक आणखीन लाईकशी संबंधित आहे बघा. वाक्यात लाईक, लाईक्स नंतर म्हणजे ते सकर्मक क्रियापद आहे बघा बरं. नंतरच्या कर्मापुढे टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता बघा बरं, VING प्लस ऑब्जेक्ट अशी रचना नाही आहे इकडं. तिकडं सॉ किंवा फाउंड होतं, इथं बघा लाईक किंवा लाईक. टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल व लाईक किंवा लाईक्स आधीचा करता व टू प्लस वर्ब नंतरचे कर्म हे एकच व्यक्ती असेल तर पॅसिव्ह वॉइसमध्ये लाईक्स नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन च्या रूपात कर्म वापरावे. त्यामध्ये बघा, ॲक्टिव्ह वॉइसमध्ये इथं येईन सब्जेक्ट लाईक किंवा लाईक्स. त्याच्यानंतर इथं ऑब्जेक्ट नंबर 1, टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट नंबर 2. हे दोघंही कसे आहेत, त्याच्यामध्ये एकच व्यक्ती आहेत, वेगळे नाहीत. पॅसिव्ह वॉइस करत असताना इथं सब्जेक्ट लाईक किंवा लाईक्स प्लस हे ऑब्जेक्ट नंबर 2 पण कशाच्या रूपात घ्यायचं आम्हाला इथं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनच्या रूपात. टू प्लस वर्बचं टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म बाय ऑब्जेक्ट नंबर 1. काही ठिकाणी यांना असं वगळलं जातं, अदृश्य रूपात ठेवलं जातं, ते उत्तर निघू शकते. बघा बरं, याच्यामध्ये ही लाईक्स पीपल, त्याला लोक आवडतात. त्याला कोणते लोक आवडतात बघा. ही लाईक्स पीपल टू कॉल हिम सर. त्याला सर म्हणणारे लोक आवडतात. बघा थोडक्यामध्ये काय बघा, ही आणि इकडं हिम आहे, याला इकडं आणा. ही लाईक्स हिमसेल्फ. टू कॉलचं काय झालं, टू बी कॉल्ड सर बाय पीपल. त्याला लोकांकडून स्वतःला सर म्हणून घ्यायला आवडते. मग यांच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे जर वगळले तर काय होईल, वाक्य आणखीन छोटं होऊन जाईल बघा. ही लाईक्स टू बी कॉल्ड सर. त्याला सर म्हणून घ्यायला आवडते. याच पद्धतीचं आणखीन एक उदाहरण आहे बघा. विमेन लाईक मेन. स्त्रियांना पुरुष आवडतात. कोणते पुरुष आवडतात बघा, टू फ्लॅटर देम, जे त्यांची खुशामत करतात. मग चला यांच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही, विमेन लाईक देमसेल्व्स. टू फ्लॅटरचं होईन बघा बरं, टू बी फ्लॅटर्ड बाय मेन. किंवा हे दोन गोष्टी जर आपण वगळल्या असत्या तर आणखीन वाक्य छोटं होईल. विमेन लाईक टू बी
फ्लॅटर्ड या पद्धतीचं उत्तर होईल. तेवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. बघा शेवटचे म्हणजे डबल इन्फिनिटिव्हज आले तर काय होईल. वाक्यात हॅव, हॅज, हॅड नंतर डबल इन्फिनिटिव्हज सकर्मक रूपात आल्यास पॅसिव्ह वॉइसमध्ये दोन्ही इन्फिनिटिव्हचे टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म या रचनेत रूपांतर करावे. ते डबल इन्फिनिटिव्हचं राहील. बघा ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट हॅव, हॅज, हॅड कोणी येऊ याच्यातलं पहिलं इन्फिनिटिव्ह आलं बघा. टू प्लस वर्ब प्लस हे ऑब्जेक्ट, याला आपण इन्फिनिटिव्ह नंबर 1 हे नाव देऊ. त्याच्या पुढेच बघा बरं टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हे दोन्हीही ऑब्जेक्ट काही वेगळे नाही आहेत, हे सारखेच आहेत. इन्फिनिटिव्ह 1 इन्फिनिटिव्ह नंबर 2. पॅसिव्ह करताना बघा बरं इकडचं ऑब्जेक्ट घेतलं म्हणजे ते सुद्धा आलेलं आहे इकडे मध्ये बघा. सब्जेक्ट म्हणजे तिथं ऑब्जेक्ट आले, त्यानुसार तुम्ही हॅव किंवा हॅज किंवा हॅडचा वापर करा. पहिल्या इन्फिनिटिव्हला बदल करून टाकू आपण. टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म हे नंबर 1. त्याच्यानंतर याचं पण करून टाका. टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म हे नंबर 2. आणि शेवटी तुम्ही एजंट वापरा किंवा वापरू नका या पद्धतीनं. बघा मी इथे घेतलं आहे आय हॅव टू. Write a poem to sing it. मला नुसती कविता गायचीच नाही, ती लिहायचीच नाही आहे, तर गायची सुद्धा आहे. म्हणजे 2 कृती करायच्या आहेत बघा यांना. काय काय याच्यात बघा बरं. अ पोयम हॅव येणार नाही याच्यामध्ये काय. हॅज चला करा. टू बी राईटचं थर्ड फॉर्म रिटर्न. टू बी सिंग थर्ड फॉर्म संग बाय मी. झाले 2 इन्फिनिटिव्ह आले, हे फार महत्त्वाचे आहेत. दुसरं येईन बघा बरं. शी हॅज टू मेक टॉईज टू सेल देम. तिला खेळणी तयार करायची आहे विकायसाठी. टू मेक टॉईज टू सेल देम. मग आणलं इथं काय येईन. टॉईज हॅव पहिलं करा. टू बी मेकचं झालं मेड. टू बी सोल्ड बाय. शीचं काय झालं याच्यामध्ये हे झाले. तर इथं येऊन आपलं काय झालं ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस संपलेले आहे. ठीक आहे थांबूया आपण.